जे वयोगट असतं त्यात योग्य तो अभ्यास करावा आणि पूर्ण एज्युकेशन घ्यावं. जितकं पॉसिबल जितकं पॉसिबल आहे चांगलं एज्युकेशन घ्यावं. आपल्याकडे जो 21 ते 30चा एक काळ आहे त्याच्यामध्ये मला वाटतं की नवीन येणाऱ्या न्यू जनरेशन नवीन एक्सपेरिमेंट करून पाहावे. जॉबच्या मागे न धावता जॉबच्या मागे न धावता पैशाच्या मागे न धावता पैशा मागे न धावता स्टार्टिंगचे 2-3 वर्ष आहे ना काहीतरी इनोव्हेशन करावं. इनोव्हेशन करा स्वतःमध्ये काहीतरी स्वतःमध्ये फाइंड आउट करा की तुम्हाला काय आवडतं. प्रत्येकाची हॉबी असते, काही पण हॉबी असू शकते. ज्याच्यात आवड आहे ना ते एकदा करा, स्वतःला एकदा ओळखा सुरुवातीचे 3-4 वर्ष. आणि नाही जमलं तर शेवटी जॉब आहे. तुम्ही जे एज्युकेशन घेतलंय त्याच्यावर तुम्हाला जॉब मिळणारच. तुम्ही जर त्यात चांगलं एज्युकेशन घेतलंय तर नक्कीच मिळणार. स्वतःला ओळखण्यासाठी सुरुवातीचे 3-4 वर्ष मला असं वाटतं द्यायला पाहिजे. कारण एकदा तुम्ही त्या जॉबच्या सायकल मध्ये अटकले, माझा एक्सपिरियन्स एकदा तुम्ही अटकले ना की तुम्हाला मग ते त्याच्यातून बाहेर पडणं फार मुश्किल होतं. एक पर्टिक्युलर टाइम पिरियड मध्ये तुम्ही करू शकता जॉबमधून निघून दुसरं काही परत जॉब. कारण एक असतं सुरुवातीची सॅलरी फार कमी असते, तुम्ही त्याच्यात ऍडजस्ट करायला तयार होता. मग तुम्ही एकदा हळूहळू सॅलरी ग्रोथ झाली की मग ती जी अमाऊंट आहे ती तुम्ही त्या आवडीच्या बिझनेस मधून मिळेल का, माझे खर्च एवढे आहेत, मग तुम्ही ती जम्प घेत नाही. म्हणजे फायनान्शियली ते वायबल आहे का, तुम्ही मग तिथे परत डमागून जा. मग तुम्ही इथे अटकून जाता, मग ट्रॅप होता आणि मग वयाच्या 40-45 असं वाटतं यार मी ते जर केलं असतं तर बरं झालं असतं आज.